नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हॅलो वन्स अगेन स्टुडंट्स. मागच्या तासामध्ये आपण बघितलं क्लॉजेस. क्लॉजेस म्हणजे काय? क्लॉजेसला मराठीमध्ये उपवाक्य, क्लॉजेस उपवाक्ये असे म्हणतात. आता क्लॉजेसची डेफिनेशन आपण बघितलेली आहे, परत एकदा सांगतो या ठिकाणी. वन्स अगेन सी द डेफिनेशन ऑफ क्लॉज. अ क्लॉज इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स. Clause is a part of sentence in which or it has subject and predicate. Clause is a part of sentence with one subject and one predicate. This is sentence, you will get success. This is one sentence in which you is the subject and will get success is the predicate. ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो त्याला क्लॉज असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो त्याला क्लॉज म्हणतात. क्लॉजचे प्रकार आहेत दोन. काइंड्स ऑफ क्लॉजेस. नंबर 1 मेन क्लॉज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिन्सिपल क्लॉज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंडिपेंडंट क्लॉज. सेकंड काइंड सबऑर्डिनेट क्लॉज, dependent clause. What is meant by main clause? Main clause means the clause which completes its own meaning. The clause which completes its own meaning. जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करते, which has the total sense, त्याला म्हणायचे मेन क्लॉज. जसं you will get success. You will get success. This sentence completes its own meaning. So this is main clause. This is totally main clause. क्लॉज म्हणजे ज्यामध्ये एक सब्जेक्ट असतं, एक प्रेडिकेट असते, त्याला म्हणायचं आहे क्लॉज. क्लॉजचे प्रकार मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करते त्याला मेन क्लॉज म्हणतात. आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. The subordinate clause which does not complete its own meaning. It is also called as dependent clause. Dependent, दुसऱ्यावरती डिपेंड असणारा क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हा स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ यू स्टडी हार्ड, in which you is the subject, study hard is the predicate. The sentence which has one subject and predicate is called as clause. हे क्लॉज आहे, परंतु कोणती आहे? मेन क्लॉज आहे की सबऑर्डिनेट क्लॉज आहे? बघा या ठिकाणी, इफ यू स्टडी हार्ड, जर तू चांगला अभ्यास केलास काय होईल? तू डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, प्राईम मिनिस्टर होशील. दिस सेंटेन्स डज नॉट कम्प्लीट इट्स ओन मिनिंग. The sentence which does not complete its own meaning is called as dependent clause or subordinate clause. This sentence needs the help of another clause to complete its own meaning. Subordinate clause ला स्वतःचा अर्थ व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवर डिपेंड राहावं लागतं, ते म्हणजे मेन क्लॉजवर डिपेंड राहावं लागतं, मेन क्लॉजवर. म्हणून याला म्हणतात डिपेंडंट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. The sentence which does not complete its own meaning, that is called as subordinate clause. According to the kinds of clauses, there are three kinds of sentences. Kinds of sentences. We learned it in last lecture. Kinds of sentences: simple sentence which has only one main clause. Simple sentence which has only one main clause means the clause which completes its own meaning. सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य. केवळ वाक्यामध्ये एकच मुख्य उपवाक्य. मुख्य उपवाक्य म्हणजे मेन क्लॉज असते. मेन क्लॉज म्हणजे स्वतःचा अर्थ व्यक्त करणारं उपवाक्य. तर असे एकच उपवाक्य, मुख्य उपवाक्य असणारं वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स. आय go to school every day. Mother makes milk. Mother makes tea. This sentence has only one main clause and that is called as simple sentence. Compound sentence which has two main clauses. Compound sentence
विच हॅज टू मेन क्लॉजेस, दोन मेन क्लॉज स्वतःचा अर्थ व्यक्त करणारी उपवाक्य ज्यामध्ये असतात त्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स. मराठीमध्ये याला म्हणतात संयुक्त वाक्य. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य, यामध्ये दोन मेन क्लॉजेस असतात, स्वतःचा अर्थ व्यक्त करणारे दोन उपवाक्य. थर्ड काइंड ऑफ सेंटेन्स इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स विच हॅज वन मेन क्लॉज. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज अँड अनादर इतर सबऑर्डिनेट क्लॉज. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येच फक्त सबऑर्डिनेट क्लॉज येते. सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज, कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन मेन क्लॉज आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याच्यामध्ये एक मेन क्लॉज अँड अनादर सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे एक स्वतंत्रपणे अर्थ व्यक्त करणारं उपवाक्य मेन क्लॉज, दुसरं अनादर सबऑर्डिनेट क्लॉज असं उपवाक्य जे स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाही. असं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ज्यामध्ये येते त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजे मिश्र उपवाक्य, मिश्र वाक्य. आता कंजक्शन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय कंजक्शन? तर कंजक्शन द वर्ड विच जॉईन टू वर्ड्स or two sentences is called as conjunction. Kinds of conjunction बघा, according to the sentences, compound sentence and complex sentences we use conjunctions. Kinds of conjunction, coordinating conjunction. Coordinating conjunction ला दुसरं नाव आहे coordinators. Coordinating conjunction ला दुसरं म्हणतात coordinators. The conjunctions which are used in compound sentence. Compound sentence मध्ये काय आहेत? दोन मेन क्लॉज आहेत. दोन मेन क्लॉजला जोडणारं जे कंजक्शन असते त्याला म्हणायचे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. मेन क्लॉज, द क्लॉज विच कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग. असे दोन मेन क्लॉज असणारं सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स, अशा दोन मेन क्लॉजला जोडणारं जे कंजक्शन असते त्याला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा कोऑर्डिनेटर्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत अँड, बट, ऑर, either or, neither nor, not only but also, etc. ही कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स जी दोन मेन क्लॉजेसला जोडतात. सेकंड काइंड ऑफ कंजक्शन इज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबऑर्डिनेटर्स. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे सबऑर्डिनेटर्स. कंजक्शन्स विच जॉईन one main clause and another subordinate clause, means the conjunction which is used in complex sentence in which there is one main clause and another is subordinate clause. complex sentence मध्ये एक main clause असते, एक subordinate clause असते. म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वापरण्यात येणारे जी कंजक्शन्स आहेत त्याला सबऑर्डिनेटर्स असे म्हणतात. त्या मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजला जोडणारं जे कंजक्शन आहे त्याला म्हणायचं आहे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, सबऑर्डिनेटर्स. कोणकोणते आहेत? वेन, वेअर, व्हेन एव्हर, व्हेअर एव्हर, इफ, अनलेस, दो, अल्दो, दॅट, सो दॅट, सो डॅश डॅश दॅट. All these are the subordinators which are used in complex sentences. Subordinators are used in complex sentences. Coordinators are used in compound sentences. Okay. Kinds of clauses, main clause and subordinate clause. Main clause doesn't have any kind. मुख्य उपवाक्य म्हणजे मेन क्लॉज, त्याचे कोणतेही प्रकार पडत नाही. दुसरा प्रकार आपण बघितलेला आहे डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज याला काय म्हणतात की दुसरं नाव आहे सबऑर्डिनेट क्लॉज. काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. आता सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार. सबऑर्डिनेट क्लॉजची व्याख्या आपल्याला माहिती आहे, जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाही. याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला सोपी आयडिया सांगता येईल. ज्या वाक्यामध्ये कंजक्शन्स असतात यूज केलेले, ती म्हणजे क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असते. तर काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज, फर्स्ट वन इज नाउन क्लॉज, सेकंड वन इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज,
third one is adverb clause. So firstly we see the first kind, noun clause. We know what is meant by noun. Noun means a word which is used for giving the name of anything, river, person, etc. The name which is given for thing. So clause means the sentence which has one subject and one predicate. Noun clause हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे. नाउन क्लॉज इज अ सबऑर्डिनेट क्लॉज or dependent clause. It is kind of subordinate clause. So noun clause is also dependent clause that does works of noun. Noun clause हे नामाचं कार्य करते. आता हे नाउन आपण बघितलेले आहे. सबऑर्डिनेट क्लॉज ह्या कशामध्ये येत असतो? फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. म्हणजे नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज हे तिन्ही क्लॉज आपल्याला आढळून येणार ते म्हणजे फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येच काय असते? सबऑर्डिनेट क्लॉज असते. तर आता नाउन क्लॉज कशाला म्हणायचे? द क्लॉज विच वर्क्स ॲज अ नाउन. जे उपवाक्य नामाचं कार्य करते. कशाचं? मेन क्लॉज. जी मेन क्लॉज असते, मुख्य उपवाक्य, त्याचं नाउन म्हणून वर्क करणारं क्लॉज जे आहे त्याला म्हणतात नाउन क्लॉज. अ आन्सर विच वी गेट बाय आस्किंग द क्वेश्चन विथ व्हॉट टू द व्हर्ब ऑफ मेन क्लॉज. आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. हू यू आर डझंट मॅटर. हू यू आर हा एक क्लॉज आहे, हे एक उपवाक्य आहे. डझंट मॅटर हे दुसरं उपवाक्य आहे. हू यू आर हा कोणता क्लॉज आहे ओळखण्यासाठी आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे? नाउन क्लॉज जर ओळखायचा असेल तर मुख्य उपवाक्य मेन क्लॉज जे आहे त्या मेन क्लॉजमधल्या व्हर्बला कशाने प्रश्न विचारायचा आहे? व्हॉटने विचारायचा आहे. मेन क्लॉजमधलं जे व्हर्ब आहे त्याला व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर जे आन्सर येतं त्याला म्हणायचं आहे नाउन क्लॉज. आता इथे डझंट मॅटर, इट डझंट मॅटर, तर याला प्रश्न विचारू आपण व्हॉटने. व्हॉट डझंट मॅटर. व्हॉट डझंट मॅटर काय मॅटर नाही आहे, त्याचा आन्सर येतं हू यू आर. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला म्हणायचं आहे नाउन क्लॉज. परंतु व्हॉटने प्रश्न कशाला विचारायचा आहे? टू द व्हर्ब ऑफ मेन क्लॉज. बघा या ठिकाणी आय टोल्ड हर हे एक क्लॉज आहे. आय टोल्ड हर. दुसरा क्लॉज आहे दॅट माय बॉस इज व्हेरी ऑनेस्ट. दॅट माय बॉस इज व्हेरी ऑनेस्ट. दिस इज सेकंड क्लॉज. आता विच वन इज मेन क्लॉज अँड विच वन इज सबऑर्डिनेट क्लॉज? आय टोल्ड हर, दिस इज मेन क्लॉज because this clause completes its own meaning, so it is called as main clause. That my boss is very honest. That my boss is very honest, this sentence does not complete its own meaning, so this is subordinate clause. But which type of subordinate clause? Noun clause, adjective clause or adverb clause. So we try to find out which clause is this. So we ask question with what? To the verb of main clause. This is the verb of main clause. So ask question with what? To the verb of main clause. What did I tell her? Question काय तयार होणार? What did I tell her? हा प्रश्न तयार झाला. या मेन क्लॉजला आपण व्हॉटने प्रश्न विचारलेला आहे. What did I tell her? What did I tell her? याचा आन्सर काय येते? दॅट माय बॉस इज व्हेरी ऑनेस्ट. मी तिला काय सांगितले होते? जे आन्सर येते दॅट माय बॉस इज व्हेरी ऑनेस्ट. आणि जे आन्सर येते त्याला काय म्हणतायत? नाउन क्लॉज. जेव्हा आपण मेन क्लॉजच्या व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारतो, जे उत्तर येते त्याला म्हणायचे काय? नाउन क्लॉज. इथे आपण बघू शकता नाउन क्लॉज किती प्रकारचं कार्य करते. वाक्यामध्ये नाउन क्लॉज
किती पद्धतीने येतं. नाऊन क्लॉज इज यूज डिफरंटली ॲज फॉलोज. जसं इथं हू यू आर हे आलेलं आहे एक वर्बचं कर्ता म्हणून, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. वाक्यामध्ये नाऊन क्लॉज एकतर वर्बचं सब्जेक्ट म्हणून येते. आय टोल्ड हर, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून नाऊन क्लॉज आलेले आहे. पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून नाऊन क्लॉज आलेली आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून नाऊन क्लॉज आलेली आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये इट इज ट्रू दॅट ही कॅन कम टुमारो, ही कॉम्प्लिमेंट म्हणून आलेली आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. नाऊन क्लॉज वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करते, एकतर सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, whom he had given the money. प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून हे नाऊन क्लॉज आलेली आहे. द न्यूज इज दॅट, द न्यूज मेड अस हॅपी मीन्स इन अपोजिशन टू नाऊन. या वाक्यामध्ये इन अपोजिशन टू नाऊन म्हणून इथे नाऊन क्लॉज आलेली आहे. बघा नाऊन क्लॉज पुन्हा इथे आपण प्रश्न विचारून बघू शकतो. इट इज ट्रू ही मेन क्लॉज आहे. याला व्हॉटनी प्रश्न विचारा व्हर्बला, व्हॉट इज इट ट्रू, व्हॉट इज इट ट्रू, का हे खरं आहे. त्याचा आन्सर काय आहे, दॅट ही कॅन कम टुमारो, दॅट ही कॅन कम टुमारो. तसं द न्यूज इज, व्हॉट इज द न्यूज इज, व्हॉट इज द न्यूज इज मेड अस हॅपी. न्यूज कोणती आहे जी आपल्याला आनंदी करते, ती न्यूज म्हणजे दॅट ही इज अलाइव्ह. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर कशाने, व्हॉटने विचारायचं आहे मेन क्लॉजमधल्या व्हर्बला. मेन क्लॉजच्या व्हर्बला जेव्हा व्हॉटने प्रश्न विचारला नंतर जे आन्सर येते त्याला म्हणायचं आहे आपण नाऊन क्लॉज. इथे बघा ही सेड, तो म्हणाला होता दॅट ही वॉज अ किंग. जे कंजक्शन आहे तिथून दुसरी ही सबऑर्डिनेट क्लॉज, ही मेन क्लॉज. याला प्रश्न विचारू आपण सेडला व्हॉटनी. व्हॉट डीड ही से, प्रश्न काय तयार होईल, व्हॉट डीड ही से. आन्सर काय येत आहे, तो काय म्हणाला होता, दॅट ही वॉज अ किंग. म्हणजे मेन क्लॉजच्या, ही मेन क्लॉज या व्हर्बला व्हॉटनी प्रश्न विचारल्यानंतर जे प्रश्नाचं उत्तर येते त्याला म्हणायचे नाऊन क्लॉज. द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी, दिस इज द वर्ब ऑफ मेन क्लॉज. व्हॉट इज द फॅक्ट, व्हॉट इज द फॅक्ट, द आन्सर इज दॅट आय एम गिल्टी. जे आन्सर आलेलं आहे व्हॉटनी प्रश्न विचारल्यानंतर ते नाऊन क्लॉज. म्हणजे नाऊन क्लॉज वाक्यामध्ये 4 ते 5 प्रकारचं कार्य करते. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रिपोजिशन अँड इन अपोजिशन ऑफ नाऊन. अशा 5 प्रकारे नाऊन क्लॉज कार्य करत असते. सबऑर्डिनेट क्लॉज ही नाऊन क्लॉज असते, जी डिपेंडंट क्लॉज असते नाऊन क्लॉज. आणि हे आपल्याला फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येच येते, कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येच कोणती येते क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज येते. ओके, थँक यू व्हेरी मच स्टुडंट्स. In next lecture we see about adjective clause. Thanks. Right time.